एकच झाड तुम्हाला 12ही महिने फणस हे फळ देणार नाही. हे पेरिनियल क्रॉप आहे. समजा आंब्याचं झाड 150 ते 180 रुपयाला मिळतं, काजूचं झाड 120 रुपयाला मिळतं, फणसाचं झाड शक्यतो 250 रुपये 300 रुपये ह्या रेंजमध्ये राहतं. का? त्याचं कारण की त्याला मेहनत फार जास्त आहे आणि त्याला सक्सेस रेट, आता समजा तुम्ही 100 आंब्याची कलम बांधला तर 99 जगतात, 100 काजूची 95, फणसाला 42% सक्सेस रेट आहे कलमांचा. पण लागवड केल्यानंतरचा आहे ना 100% सस्टेनेबल रेट आहे त्याचा. तर तयारच झाड आहे ना. आणि कुठल्या भागात कुठल्या व्हरायटी येतात. आता काय होतं, तुम्ही आज बघाल महाराष्ट्रावरील सगळ्या नर्सरी आहेत ज्याचं स्वतःचं एकही झाड नाही, त्याच्या मोठमोठ्या नर्सरी आहेत. तुम्ही समजून घ्या, कारण की बरेचसे राजमंड्रीवरनं बंगालवरनं ती झाडं रिसेलिंग होते आणि ते कोस्टल क्लायमेट मधलं झाड तिकडून आणलं तर ते आपल्या सोलापुरात लावलं तर किंवा पुण्यात लावलं तर किंवा नाशिक कसं जगणार आहे. तर त्यामुळे मग एक मिथ तयार होते की अरे आमच्याकडे फणस होत नाही. अरे पण शेजारच्या आपल्या गावामध्ये शेतामध्ये झाड आहे, मग व्हायला पाहिजे. तर हे नॉलेज असणं गरजेचं आहे आणि हे जर नॉलेज पेनिट्रेशन झालं तर शेतकऱ्यांची फसवणूक व्हायची टाळू शकतो आपण. आणि फणसाची शेतीमधनं पैसे चांगल्यारीत्या कशा मिळतात, योग्य ठिकाणी योग्य व्हरायटी आणि योग्य पद्धतीची लागवड.